पण असे बोल नको लावूस। मी किती बी चुकले मागले तरी हाय तर तुझीच लेख ना, तुझ्याच पोटचा गोळा आहे ना मी। तू माफ नाही करणार मला। तू माझ्या पोटचा गोळा नाही, तुम्ही माझी पोरगी नाही, कारण मी जिच्यावर संस्कार केले त्या तुम्ही असू शकत नाही। माझ्या पोरीला मी विष देऊन मारून टाकलंय, आणि आता तुम्ही ज्या कोणी आहात ना त्या फक्त किर्लोस्कर घराण्याच्या सुनबाई आहात। आदित्य किर्लोस्करांची बायको आहात। तुमचा माझा काही संबंध नाही। संबंध असलाच तर तो फक्त तुम्ही मालकीनबाई आणि मी नोकर, बस। हे बघ मा पारू, आदित्य सर, तुम्ही इकडं काय? तू रोज माझ्यासाठी जास्वंदीचं फूल घेऊन येतेस ना, आज मी घेऊन आलो। गुड मॉर्निंग। मारुती मामा, गुड मॉर्निंग। ते पारूची तब्येत कशी आहे हे मी विचारायला आलो होतो। अरे हा मालक, हे घर तुमचंच आहे, आणि मी हे असले प्रश्न विचारणारा कोण? मी एक साधा नोकर आहे, आणि हा मला माहिती आहे तुम्ही मालकीनबाईंना भेटायला आलात ना, मग मला कुठलीही कारण सांगायची काही गरज नाही। मारुती मामा, पारू आत्ता कुठे आजारपणातून बरी होती आहे? हो, मी कुठं काय बोललो? मी काय बोललो? मी खरंच काही बोललो नाही। हवं तर तुम्ही मालकीनबाईंना विचारा। काय मालकीन, मी काय बोललो? हा, खरंच उद्या जर का त्यांनी माझी तक्रार केली तुमच्याकडं, तर तुम्ही मला नोकरीवरनं नाही ना काढून टाकणार? वा, काय काय चाललंय तुझं? झालं ते झालं आता। यो राग अजून किती दिवस असं धरून बसणार आहे? मला माहित आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे। नाही, माझं माझ्या पारूवर प्रेम होतं। ती चुकली, तिला लाख वेळेला समजून सांगितलं तरी तिने तिची पायरी सोडली। बापाच्या चेहऱ्याला काळीमा फासलाय तिने, आणि आता ती माझ्या करता मेली। काय चाललंय? मी माझं काम करतोय, गाडी पुसतोय। मामा, मी तुम्ही पारू बद्दल जे वागताय त्याच्याबद्दल बोलतोय। मामा, पारू आता हॉस्पिटल मधून बाहेर आली आहे, ती असून तुम्ही जर का असंच वागलात तर तिला तिला नाही झेपणार आहे। तुम्ही प्लीज। मालक, असं काय करताय? मी नोकर आहे, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफी करा। हे बघा, मी ना तुमचा राग समजू शकतो, आणि यात पारूची खरंच काही चूक नाहीये। मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं पारू माझी बायको आहे, माझं प्रेम आहे पारूवर। मी आणि पारूनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये।
तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर. अहो मालक, मी तुम्हाला म्हणलं ना, मी साधा नोकर आहे तुमचा. तुम्ही मला हे सगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुम्ही मला ऑर्डर करा, ऑर्डर. मामा शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा नेमकं काय चालू आहे तुमच्या मनात. सांगू हो. मला तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं नाहीये. नाही. मग अहिल्या मॅडमला जाऊन का नाही सांगत? तुम्हाला जर का वाटतंय तुम्ही जे काही करताय ते समजा बरोबर आहे, तर मग अहिल्या मॅडम पासून का लपून ठेवताय? मामा कारण मी सांगतो. हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही पारूबद्दल काय बोललात? ही माझी बायको आहे. पारू तुमची बायको असेल तर माझ्या घरात काय करते ती? मला माहितीये ना तुम्ही तिला माझ्या घरात का ठेवली आहे. कारण पारू ही एक सामान्य ड्रायव्हरची मुलगी आहे. तुम्हाला कशी शोभल? हा? हा. तुमची आई अहिल्या देवी किर्लोस्कर ह्या एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीशी तुमचं लग्न लावून देतील, तिला सून म्हणून स्वीकारतील. अहो, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO आदित्य किर्लोस्कर त्याच्याशी एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीशी लग्न लावून देतील का त्या? अजून एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. मी आयुष्यभर मालकांची सेवा केली. माझ्या कामाला आणि माझ्या निष्ठेवर मी अजिबात बोट लागू दिलेलं नाहीये. माझ्या स्वामी निष्ठेवर कोणी बोट उचलेल असा मी वागलेलोच नाहीये. पण ज्या वेळेला तुमच्याबद्दल आणि पारूबद्दल अहिल्या मॅडमला कळलं ना, त्या वक्ताला त्या तुम्हाला किंवा पारू मॅडमला दोषी ठरवणार नाहीयेत.